नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर पारदे. मी SRA मध्ये प्रॅक्टिस करत आहे. आज आपण बघणार आहोत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामधील परिपत्रक 144 मध्ये काय सांगितले आहे. तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये परिपत्रक 144 मध्ये मुंबई महानगरपालिका विकास नियंत्रण नियमावली 1991 मधील कलम 3310 अंतर्गत जे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवले जातात त्यामध्ये प्रस्ताव म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा प्रस्ताव कशा पद्धतीत सादर केला पाहिजे याबद्दल माहिती परिपत्रक 144 मध्ये दिलेली आहे. मान्य उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 1977 2010 साली जी परिपत्रक 144च्या विरुद्ध मान्य उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती त्यामध्ये पक्षकार एहतेशाम अहमद खान विरुद्ध लकडावाला डेव्हलपर्स या याचिकेमध्ये मान्य उच्च न्यायालयाने 2011 साली असा निर्णय दिला की परिपत्रक 144 ची अंमलबजावणी करायच्या वेळेस प्राधिकरणाने म्हणजे SRAच्या प्राधिकरणाने परिशिष्ट 1, परिशिष्ट 2, परिशिष्ट 3, परिशिष्ट 4 आणि परिशिष्ट 5 याचे तंतोतंत सखोल तपासणी करून यावर आदेश निर्गमित केला पाहिजे. अभियांत्रिकी विभागामार्फत परिशिष्ट 1 हा तयार केला जातो. त्यामध्ये अभियांत्रिकी विभाग हे परिपत्रक 144 मध्ये सादर केलेल्या कागदपत्राची सखोल तपासणी करतात. त्यानंतर परिशिष्ट 2 हे उपजिल्हाधिकारी कक्ष म्हणजे सेक्शन प्राधिकारी यांच्या मार्फत पात्र अपात्र क्रिया योग्य प्रकारे झाली आहे का नाही याची तपासणी करून त्यावर अभिप्राय हा अभियांत्रिकी विभागाला कळवतात. त्यानंतर परिशिष्ट 3 हे SRAमधील वित्त विभागामार्फत तयार केला जातो. त्यामध्ये वित्त विभाग हे विकासक डेव्हलपर म्हणजे जो डेव्हलपर असेल त्याची आर्थिक क्षमता प्रकल्प राबवण्यासाठी आहे का नाही किंवा तो दिवाळखोर तर नाही त्याची क्षमता तपासली जाते. ती तपासणी वित्त विभागामार्फत केली जाते. तर परिशिष्ट 3 वर वित्त विभाग हे आपला अभिप्राय अभियांत्रिकी विभागाला कळवतात. आणि परिशिष्ट 4 हा नगर भूमापन विभागामार्फत तयार केला जातो. त्यामध्ये जमिनीचा मालक कोण आहे किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी रस्ता आहे का नाही याची तपासणी देखील केली जाते. आणि परिशिष्ट 5 हा सहकार विभागामार्फत तयार केला जातो. सहकार विभाग देखील प्रकल्पामध्ये सोसायटीचे सर्व कागदपत्रे किंवा GBR विकासकाची निवडीचा GBR आणि मेजॉरिटी म्हणजे झोपडीधारकांची 51% मेजॉरिटी प्रकल्प राबवण्यासाठी आहे का नाही किंवा विकासक निवडण्यासाठी आहे का नाही ते परिशिष्ट 5 मध्ये सहकार विभागामार्फत तयार केले जाते. आणि त्यावर अभिप्राय हा अभियांत्रिकी विभागाला सादर केला जातो. त्यानंतर अभियांत्रिकी विभाग हा सखोल तपासणी करून सदर प्रस्ताव म्हणजे 144चा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव अभियांत्रिकी विभाग स्वीकार करतो. त्यामध्ये संपूर्ण पावर ही अभियांत्रिकी विभागाला दिलेली आहे. अभियांत्रिकी विभाग हा प्रस्ताव स्वीकार करू शकतो किंवा नाकारू देखील शकतो. तसेच मान्य उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला यामध्ये सखोल चौकशी करण्यासाठी सांगितलेली आहे. कारण की झोपडपट्टीमध्ये स्लम एरियामध्ये बहुतेक प्रमाणात गटबाजी असते. प्रत्येक जण आपली संस्था बनवून प्रकल्पासाठी आपला प्रस्ताव सादर करतो. जो जेन्युइन सोसायटी असेल संस्था असेल त्याला कुठेही ब्लॉक होऊ नये यासाठी मान्य उच्च न्यायालयाने यावर सखोल असे प्राधिकरणाला आदेश दिलेले आहे. धन्यवाद. थँक्यू.